स्वामी देवा, अहो कागदांना वाळवी कशी काय लागली? सुंदरे, कागद वरून जरी मजबूत वाढत असला तरी एकदा का त्याला वाळवी लागली की अहो, एवढ्या रागात का काढताय चित्र? काय झालं? का ओरडताय? अहो, हे काय काढलंय तुम्ही? एकदा बघा तरी. हे कसं शक्य आहे? आत्ताच तर चित्र काढायला घेतलं ना तुम्ही, अचानक वाळवी कशी लागली? अरे देवा, ही तर आतूनच खात गेली आहे. अहो, तिकडे बघा. अचानक घराला वाळवी कशी लागली? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. अगं, आपला मुकुंदा चांगला चित्रकार नाहीये. त्या कुणा मुलीकडून तो वारंवार चित्र घेऊ शकणार नव्हता. म्हणून मी स्वतः चित्र काढायला सुरुवात केली होती आणि मुकुंदाच्या पापाचं ओझं उचलण्याचा प्रयत्न करत होतो ग. पण हे चित्र काढताना हा अनुभव, नदी, हा कसला संकेत असेल ग? घराला वाळवी, चित्राला वाळवी, हे काही उगाच घडत नाहीये. हा, बरोबर आहे तुझं. वाळवी दिसत नाही सुरुवातीला, आतूनच खात जाते. जशी आपली चूक, जसा हा आपला खोटेपणा. आपल्याच घरात, आपल्याच संस्कारात काहीतरी पोखरत गेलंय का? बरोबर आहे तुझं. मी मायेपोटी डोळेझाक केली आणि ही वाळवी वाढतच गेली. हा काही इशारा असेल का? हो, असेलही कदाचित. स्वामी, लवकर संकेत ओळखा, नाहीतर आता घराला वाळवी लागायला सुरुवात झाली आहे. लवकरच तुमच्या आयुष्याला वाळवी लागेल. तुमच्यामुळे निष्पाप अंबिकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. शिवर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अहो, आपण स्वामींना सगळं स्पष्ट सांगायचं. हा, ते कितीही रागवले तरी त्यांना सगळं खरं सांगायचं. हो, आधीच खूप उशीर झालाय. तर सत्य लपून उपयोग नाही. चल. अंबिका, निरंजन, काय कुठे निघाला तेवढ्या घाईने? स्वामींनाच भेटायला चाललोय. स्वामींना? तुम्हाला माहिती नाहीये का? स्वामी स्थानावर नाहीयेत, बाहेरगावी गेलेत. आणि एकदा का ते बाहेरगावी गेले ना की 2-4 दिवस काही येत नाहीत ते. अरे बापरे, खरंच? हा, नाही म्हणजे काही महत्वाचं काम होतं का स्वामींकडे?
हो म्हणजे तसं थोडं महत्वाचंच होतं. हो मग मला सांगू शकतेस तू महत्वाचं काम? नाही ते आम्ही स्वामींशीच बोलू. बरं ठीक आहे मग स्वामी परत आले ना स्थानावर की तुम्हाला येऊन सांगते मी. हा जोवर हा मुकुंद त्या बुवाशी बोलत नाही ना तोवर काही तो राजाकडे जाणार नाही. मुकुंदाचं हे गुपित आम्हाला कळलंय आता. मुकुंदाकडून काहीतरी उकळता येईल. सत्यापेक्षा संधी मोठी असते. ज्याला वापरता येतं त्याच्यासाठी. निरंजन, बाबा तुम्ही इथे? माझं ऐका, स्वामींची भेट होण्याची वाट पाहत बसू नका. स्वामींना सगळं ठाऊक आहे. तुम्ही थेट राजेसाहेबांकडे जा आणि ते सांगायचे सांगून टाका. बाबा तुम्हाला कसं कळलं? मला हे सगळं माहिती आहे आणि ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही जा बरं राजेसाहेबांकडे आणि सांगून टाका सगळं. बाबा पण स्वामींशी न बोलता थेट राजांकडे जाणं योग्य वाटत नाहीये. हे बघ, योग्य वेळी योग्य गोष्ट न करणं, त्या गोष्टीला विलंब करणं म्हणजे चूक वाढवणं असतं. जा बरं. ए बाबा अरे काय शिकवताय तुम्ही यांना? स्वामींचं ऐकायचं नाही हा? म्हणजे त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच नाही, त्यांचा अपमान केल्यासारखं आहे. असं काही शिकवू नका या मुलांना तुम्ही, कळलं का? मला एक सांगा, समजा एखाद्या बकरीला जंगलातून वाट काढायची असेल तर ती कुणाचं ऐकेल? हत्तीचं की कोल्ह्याचं? हत्तीचं. बरोबर, कारण कोल्हा म्हणजे लबाडी, तो लबाडीच करणार. आणि लबाडाचा सल्ला कधी घेऊ? लबाडाचा म्हणजे मी लबाड आहे हा? असं म्हणायचंय? काय 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 लबाडी केली मी? असे आरोप माझ्यावर केलेले चालणार नाही तर मला अजिबात. हा कळेल सगळं. या माझ्या बरोबर. ही विहीर फक्त पाण्याची विहीर नाही, ही मनाची विहीर आहे. ज्याच्या मनात लबाडी नसते त्याने जर का या विहिरीत डोकावून काही बोललं तर त्याला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. मात्र मनात लबाडी असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. मी स्वतः स्वामी भक्त आहे आणि स्वतः स्वामींनी या विहिरीबद्दलची माहिती मला सांगितली आहे. या विहिरीचं महत्व सांगितलंय. आपण करून पाहू. ए असं कुठे असतं हा? विहीर विहीरच असते. विहिरीत ओरडलं की आवाज परत येतोस. आणि हो, हे सगळं सांगायला तू काय स्वामी आहेस का? हा करून बघू. हा अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका. राजाकडे जा. अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका. राजाकडे जा. अहो प्रतिध्वनी. आता तू बोल. हो बोलते. निरंजन, अंबिका, स्वामींना विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नका. निरंजन, अंबिका, स्वामींचा सल्ला घेतल्याशिवाय राजे साहेबांना भेटू नका. अगं विहिरी, बहिरी झालीस का? अगं काहीतरी बोल ना, बोल. ए ऐकते का गं तू? विहीर कधीच खोटं बोलत नाही. विहीर म्हणजे मनाचं प्रतिबिंब. मन स्वच्छ असेल तर प्रतिध्वनी ऐकू येतो आणि मन जर मळकट असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. तुम्ही दोघा सत्य लपवू नका. राजाकडे जा. काय ते खरं सांगा. सत्य उशिरा सांगितलं तर चालेलही एक वेळ, पण ते लपवलं तर पाप लागेल. जा तुम्ही. येतो मी.
मला काहीच कळत नाहीये, काय करायचं? बाबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले, पण निरंजन, अंबिका, अहो तुम्ही कसं त्या बाबाच्या नादी लागताय? मी सांगते ते ऐका तुम्ही आधी स्वामींकडे जा, स्वामींचा सल्ला घ्या. काय आहे, त्यांचा सल्ला न घेता तुम्ही राजेसाहेबांकडे गेलात ना, स्वामींचा कोप होईल तुमच्यावर. मला काही नाही बाबा, मी आपलं सावध करण्याचं काम केलं, बाकी सगळी तुमची मर्जी. तुम्हाला जे हवं ते करा. चल येऊ मी. अहो आपण खरंच घाई नाही करत आहे ना? अंबिका, कपिला ताई सांगताय ते अगदी योग्य आहे. कदाचित आपण थांबणंच योग्य ठरेल. यांनी काही घोळ घालण्याआधी आम्हाला आमचा स्वार्थ साधून घेतला पाहिजे. मी आधी स्वामींना जाऊन सांग. तुम्ही या. हा, येते. अहो, गावातल्या प्रत्येक प्रतिष्ठित घरातून निमंत्रण येते आता. राजचित्रकार होणं म्हणजे काय असतं ते आता कळतंय. आत्ता गावामध्ये सत्कार होतोय, पुढे राज्यभरात नाव होईल. जगात सत्याचा नाही, यशाचा सन्मान होतो. हो, आता होतोय सन्मान. पण नंतर छी तू बदनामी व्हायला वेळ नाही लागणार. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला आमचं यश बघवत नाहीये का? आणि ही कोणती पद्धत आहे बोलायची? काही नाही, अभिनंदनाचे शेवटचे क्षण आहेत. आनंद घ्या साजरा करून. हो, काय अभद्र बोलताय तुम्ही? अभद्र? कारण अभद्र घडू शकतं आणि त्याचं कारण तुमच्या हातात आहे. मला गुपित कळलंय तुमचं. कसलं गुपित आहे? अंबिका भेटली होती मला. अंबिका राजांना आणि स्वामींना सगळं सांगायला निघाली, पण मी थांबवलं तिला आणि थेट इथे आले तुम्हाला सांगायला. तुम्ही कोणाला काही सांगितलं तर नाही ना? नाही, आम्ही कोणाला काहीही सांगितलं नाही, घाबरू नका. पण काय आहे ना, आमचं तोंड, आता तोंड बंद ठेवायचं असेल तर किंमत मोजावी लागेल. नक्की काय हवंय तुम्हाला? हे सगळं आम्हाला हवं आणि तुमच्याकडच्या पैशाची थैली देखील. आता तोंड बंद ठेवायचं. गप्प राहायचं? कसं गप्प राहायचं? अहो, राजे साहेबांकडून जी बिदागी मिळेल त्यातले 10% आमचे. हे शक्य नाही. शक्य नाही? नाही. कपिले, अगं यांना तर शक्य नाही. मग आता? हा, एक काम कर कपिल, राजांकडे जा, त्यांना ही बातमी दे आणि मग राजे साहेबांकडनं बक्कळ पैसा घ्यायचा मोबदला म्हणून. चला. थांबा. मान्य आहे, तुम्हाला जे हवंय ते आम्ही देऊ. अगं पण मुकुंदराव, हुशार आहे सरस्वती. बर, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. ती अंबिका स्वामींकडे आणि राजेसाहेबांकडे जाणार आहे. त्याच्या आत तिला अडवा. तिचा काय बंदोबस्त करायचा
ते मी बघतो. धन्यवाद. हा, बऱ्याच दिवसांनी एवढा धनलाभ झाला. आता आमचं नशीब आमच्यावर प्रसन्न झालेलं दिसतंय. सत्याला पाहून ही सोनं मिळतात असं म्हणतात ना. पाहूया किती दिवस टिकताय ते सोनं. स्वामी देवा, या कागदी होड्या घेऊन कुठे निघालात? आज काही नवीन लिहिलंय का? स्वामी प्रणाम. तुझ्याचकडे येत होता. स्वामींना कळलं की काय आपलं गुपित? वाट चुकतोयस म्हणलं जाणीव करून द्यावी. दादा पाणी घेऊन ये. ही होडी बुडत का नाही आहे? कागदाची आहे म्हणून तरंगते, बुडणार कशी? आणि कधी बुडणार? जेव्हा होडीला छिद्र पडेल आणि त्यात पाणी शिरेल तेव्हा. बरोबर. पाहिलं, याचप्रमाणे तुमच्या मनाला दुर्गुणांचं छिद्र पडलं की आयुष्याच्या होडीत पाणी शिरतं आणि मग ती बुडायला वेळ लागत नाही. तुमच्या मनात दुर्गुण, भीती शिरली आहे आणि दुर्गुण म्हणजे छिद्र. छिद्र वाढलं की पाणी आत शिरतं आणि आयुष्य बुडतं. सांग बरं, होडी भरकटते केव्हा? जेव्हा शिडाची दिशा बदलते आणि नियंत्रण सुटतं तेव्हा. तुमच्या मनावरचा ताबा सुटला की आयुष्याची होडी भरकटते. तुमचं नियंत्रण सुटत चाललंय, वेळीचावर घाला, नाहीतर होडी पुढे. ठीक आहे, सोडी पाणी. बना होडी. सोड. जे तुझं आहे तेच तरंगणार, जे तुझं नाहीये ते बुडणार. तुझ्या हाताने घडलेला, परिश्रमातून जन्मलेला आणि प्रामाणिकपणाने वाढलेलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. लक्षात ठेव, सत्याला आधारची गरज पडत नाही, ते स्वतः उभं राहतात. आणि खोट्याला आधाराची साखळी लागते. हे गळून पडले की सगळं पडतं. दुसऱ्याची होडी चोरून समुद्र पार करता येत नाही. जे तुझं आहे तेच किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं. शिव शिव.